नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण भेटत आहोत आपल्या मोहेकर कॉलेजच्या यूट्यूब चॅनलला. आपण पाहत आहोत की गेल्या 40 ते 45 दिवसापासून कोरोना व्हायरसने जगामध्ये थैमान घातलेला आहे. तर याचा परिणाम हा सर्व क्षेत्रावर झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या शैक्षणिक क्षेत्रावर पण खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन, बोर्ड, विद्यापीठ सर्व काही आपापल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. तशाच पद्धतीने आपल्या महाविद्यालयाने पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक विषयाचं एक व्हिडिओ लेक्चर तयार करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण हे व्हिडिओ लेक्चर तयार करून यूट्यूबला त्याची लिंक शेअर करून तुमचे व्हॉट्सअप ग्रुपला टाकून त्यातून आपल्याला हे एज्युकेशन घ्यावं लागणार आहे, कारण त्याशिवाय पर्याय नाही. तर आज आपण मॅथमॅटिक्स या विषयाचं लेक्चर ऑर्गनाईज केलेलं आहे. त्यासाठी BM राऊत सर हे आपल्याला या विषयाबद्दल सांगणारच आहेत. तर आपण पाहूया मॅथमॅटिक्स या विषयाबद्दल आजचं लेक्चर. नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरचं आयोजन करणारे श्री अरविंद सर यांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, कारण अशा प्रकारचं वेगळ्या प्रकारचं हे जे व्हिडिओ लेक्चर आपल्याला यूट्यूबवरून पाहायला मिळणार आहे, खरंच हे वेगळे आणि आनंदाची बाब आपल्यासाठी सर्वांसाठी आहे. आपल्याला एकतर 2-3 महिन्यापासून 12वीच्या किंवा आपल्या अभ्यासक्रमापासून आपण दूर आहोत. त्याच्यासाठी आपल्याला घर बसल्या आपल्याला हे सर्व लेक्चर्स सर्व आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करावायचा आहे. त्याच्याकरता हे आयोजन केलेलं आहे. आपण आपल्या महाविद्यालयामधील असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हे जे यूट्यूबचे लिंक पाठवली जाणार आहे ते डाउनलोड करून आपण सर्वांनी हे प्रत्येक विषयाचं लेक्चर पाहावं, त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. हे प्रत्येक विषयाचा सेपरेट ग्रुप होणार आहे आणि त्याच्याकरता तुम्ही सर्वजणांनी सतर्क राहून याचा सर्वांनी फायदा घ्यावा. ऑनलाईन परीक्षा वगैरे ह्या सर्व बाबी या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. आज मी मॅथमॅटिक्स विषयाचं आपल्याला या ठिकाणी सिलेबस थोडक्यात अगोदर तुम्हाला 12वीचा नवीन अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. आपल्याला 12वीच्या या नवीन अभ्यासक्रमामध्ये 11वीचा तर आपण अभ्यासक्रम पूर्ण घेतलेलाच आहे. अगोदर आपण सर्व 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये असणारे जे काही बेसिक कन्सेप्ट्स वगैरे आहेत हे सर्व आपण बघायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला 12वीचा सिलेबस आपल्याला सुरुवात करायचा आहे. मी आता सर्वप्रथम तुम्हाला मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचा आपल्याला सिलेबस कोणकोणता आहे आणि कोणकोणते चॅप्टर्स आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत ते तुम्हाला अगोदर सर्वप्रथम दाखवतो आणि त्यानंतर आपण पहिला जो चॅप्टर आहे त्याकडे आपण सुरुवात करणार आहोत. तर सर्वजणांनी कोणकोणते चॅप्टर्स आपल्या अभ्यासक्रमात आहेत ते या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पाहून घ्या. या ठिकाणी पहिला चॅप्टर आपला आहे डिफरन्शिएशन. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते बेसिक कन्सेप्ट्स आहेत किंवा कोणकोणते आर्टिकल्स आहेत या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला सर्वांना मी ग्रुपवरती आपलं 12वीचं जे पुस्तक आहे ते ग्रुपवरती पाठवलेलंच आहे. ते तुम्ही सर्वांनी डाउनलोड केलं असणारच आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व चॅप्टर, त्यांचा सिलेबस, त्यांचे आर्टिकल सर्व काही पाहायला भेटणारच आहेत. आपल्याला एकूण या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये किती टॉपिक आहेत ते आपण पाहूयात. पहिला चॅप्टर डिफरन्शिएशन आहे. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर आहे इनडिफायनाइट इंटिग्रेशन. त्यानंतर चौथा चॅप्टरचं नाव आहे डिफायनाइट इंटिग्रेशन. पाचवा चॅप्टरचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन. सहावा चॅप्टर जो आहे तो आहे डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर सातवा चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि शेवटचा चॅप्टर आहे 8वा जो की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. खरं पाहिलं तर हा जो अभ्यासक्रम आहे हा आपला अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम आहे. जुना जो अभ्यासक्रम आहे
12वीचा जो जुना अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जे काही आर्टिकल्स आहेत तेच जवळपास आहेत, थोडंफार बदल या ठिकाणी केलेला आहे. 11वीमध्ये लिमिट्स अँड कंटिन्युटी हा चॅप्टर पूर्णपणे टाकलेला आहे. 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये हा लिमिट्स अँड कंटिन्युटी हा चॅप्टर पूर्वीच्या अभ्यासक्रमात होता, परंतु आता नवीन अभ्यासक्रमामध्ये त्याने हा चॅप्टर पूर्णपणे पहिल्या 11वीच्या वर्गात टाकलेला आहे. आता या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला 12वीचा डिफरन्शिएशनपासून सुरुवात केलेली आहे. आज आपण पाहणार आहोत डिफरन्शिएशन हा चॅप्टर. आता खरं पाहिलं तर हा डिफरन्शिएशन हा टॉपिक 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. याचा जो प्रिलिमिनरी पार्ट जो आहे, जो बेसिक आहे पार्ट, तो 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण अभ्यासलेला आहेच आहे. त्याच्याकरता आपण अगोदर 11वीचे जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते थोडक्यात अगोदर सुरुवातीला पाहूयात, म्हणजे आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमाची लिंक लागणार आहे. आता या ठिकाणी बघा, 12वीच्या सुरुवातीच्या याच्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशनची जे डेफिनेशन्स आहे किंवा डिफरन्शिएशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण 11वीच्या अभ्यासक्रमात पाहिलेली आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ए मीन्स एफ डॅश ऑफ ए इक्वल टू लिमिट एज एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच. ही डेफिनेशन आपण 11वीच्या अभ्यासक्रमात बघितलेली आहे. आता या ठिकाणी ही जी डेफिनेशन आहे ही एका पर्टिक्युलर पॉईंटपाशी डेफिनेशन दिलेली आहे. ॲट एक्स इज इक्वल टू ए ह्या पॉईंटपाशी डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. बट इन जनरल डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, द डेरिव्हेटिव्ह can also be defined for f of x at any point x. General definition है on the open interval is a f dash of x is equal to limit as h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. If the function is given as y is equal to f of x, then its derivative is written by dy by dx is equal to f dash of x. म्हणजे in general definition f dash of x is the symbol for the general derivative of f of x. Any point derivative of f of x at any point, this is f dash of x is equal to limit as h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. And symbolically derivative of y with respect to x is denoted by this dy by dx, and f of x is suppose that function, then the notation of the function is f dash of x. This is the definition of derivative we have completed in our 11th standard. Next point that is the Leibniz definition of derivative. Second definition of derivative is for a differential function y is equal to f of x, if delta x is a small increment in x and the corresponding increment in y is delta y, then limit as delta x tends to 0 delta y by delta x is equal to dy by dx. This is the Leibniz definition of derivative. Dy by dx is equal to limit as delta x tends to 0 delta y by delta x. Means there are two definitions of derivatives. First definition is the general definition of derivative, and it is also known as the first principle, and second definition of the derivative is the Leibniz definition of derivative. हा सर्व पार्ट आपण 11वीच्या अभ्यासक्रमात अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतर आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये सर्व फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत. स्टँडर्ड फॉर्म्युले जे आपण म्हणतो डेरिव्हेटिव्हचे ते आपल्याला अगोदर सर्वांना आले पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्याला 12वीचा अभ्यासक्रम काहीच समजणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला शिकवलेला 11वीचा जो चॅप्टर आहे त्याच्यावरती परत एकदा तुम्ही रिव्हिजन टाका. आता या ठिकाणी आपल्याला काही स्टँडर्ड फॉर्म्युले दिसत आहेत या टेबलमध्ये. बघा, हा टेबल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स हा टेबल तुम्ही बघा, अभ्यासा. याच्यामध्ये तुम्हाला पहिला कॉलम हा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे हे सर्व फंक्शन्स हे पहिल्या कॉलममध्ये दिलेले आहेत, आणि डेरिव्हेटिव्ज ऑफ दॅट फंक्शन्स इज गिवन इन द सेकंड कॉलम. आपण बघा, फर्स्ट फंक्शन आहे सी कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कॉन्स्टंट फंक्शन इज 0.
derivative of next function, that is x raised to n, is n into x raised to n minus 1. Derivative of the 1 upon x is minus 1 by x square. Derivative of 1 by x raised to n is minus n upon x raised to n plus 1. थोडं हे फॉर्म्युला आपल्याला जरा थोडा वेगळा आहे, याच्यासारखाच आहे. 1 बाय सपोज दॅट एक्स स्क्वेअर असेल, 1 बाय एक्स रेस टू 3 असेल, 1 बाय एक्स रेस टू 4 असेल, मीन्स एन बी एनी नॅचरल नंबर असेल, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ सच टाईप ऑफ फंक्शन इज मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस 1. नेक्स्ट फंक्शन आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1 अपॉन 2 रूट एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स is cos x. Derivative of cos x is minus sin x. Derivative of tan x is sec square x. Now in next table, derivative of sec x is sec x into tan x. Derivative of cosec x is minus cosec x into cot x. Derivative of cot x minus cosec square x. Derivative of e raised to x is e raised to x. Derivative of a raised to x is a raised to x into log a. Derivative of log x is 1 by x. And the last formula is log x to the base a. Derivative of that function is 1 upon x into log a. हा सर्व स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेचा टेबल आहे. हे सगळे ऑलरेडी आपण 11वीच्या सिलेबसमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. जस्ट आपण रिव्हिजन या फॉर्म्युल्यावरती टाकलेले आहे. तसंच आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये रूल्स ऑफ इन डिफरन्शिएशन याचा अभ्यास केलेला आहे. यावरती पण आपण एक नजर टाकूयात. आता इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स सच दॅट means suppose that there are two functions u and v, both are the differential functions of x, means derivative of y with respect to x and also derivative of y v with respect to x. If these two derivatives exist, then if y is equal to u plus or minus v, means suppose that the sum or difference of two functions u and v, then how to find the derivative of that function? Y is equal to u plus or minus v, that is equal, then dy by dx is equal to du by dx plus or minus dv by dx. सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि ॲडिशन और सबट्रॅक्शन. सेकंड रूल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट रूल. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट also it is known as product rule. Y is equal to, if y is equal to u into v, means if the product of two functions u and v, then the derivative of that product function is dy by dx is equal to u into dv by dx plus v into du by dx. That is the first function u as it is into derivative of the second function plus second function v as it is and into derivative of the first function. This is the product rule. Next rule number 3, quotient rule or derivative of quotient function. If y is equal to u by v, then where v is not equal to 0, where v is not equal to 0 means if denominator is not equal to 0, in this case this function is defined, otherwise no. So if y is equal to u by v, where v is not equal to 0, then dy by dx is equal to v, means denominator as it is, into du by dx means derivative of numerator minus u, that is numerator function as it is, into derivative of denominator, that is dv by dx whole divided by v square, denominator square. This is the quotient rule, product rule and quotient rule. These all rules we have completed in our 11th syllabus. In our 12th syllabus, there is a first article is a derivative of composite function. This is the first article of our 12th syllabus now. Composite function, or it is also known as the chain rule. The derivative of composite function. Firstly, composite function means composite function we have already completed or we have already studied in our 11th chapter, that is function. In that function chapter, composite function,
आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. ते आपण एफ अँड जी, इफ एफ इज अ फंक्शन अँड जी इज अ फंक्शन, f is a function from the set A to B, g is a function from the set B to C, then the composite of f and g is a function, that is GOF is a function from A to C. This definition of a composite function we have studied in our function chapter in 11th. In our 12th syllabus, here derivative of that composite function. Firstly, we will see the theorem. If y is equal to f of u is a differentiable function of u and u is equal to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equal to f in bracket g of x is a differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. This is the statement of the theorem derivative of composite function. हा थेरम आपला 12वीच्या अभ्यासक्रमातला डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमधला पहिला थेरम आहे. या थेरमचा आपल्याला प्रूफ सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये 3-4 थेरम्स आपण अभ्यासलेले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वेश्चन असे 4 थेरम्स आहेत. त्यांचे प्रूफसुद्धा 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. अगदी त्याच पद्धतीने त्या थेरमचे जसे प्रूफ आहेत त्याच पद्धतीने हे या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट या थेरमचा प्रूफ आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण हा प्रूफ पाहूयात. हिअर गिवन दॅट proof of that function is given that y is equal to f of u and u is equal to g of x. We assume that u is not a constant function. बघा, u is not constant function. u is a function. u is a function of x. Let suppose that small increment delta x. This is the small increment delta x in x. We consider the small increment delta x in x, then small increment delta u. Suppose that small increment delta u is in u and small increment delta y in y. We consider all these small increments delta y, delta x, delta u in y, u and x respectively. Now we can write, we have delta y by delta x. Delta y by delta x, we have write delta y by delta x means here suppose that the ratio of small increments delta y and delta x, we can write in this way, delta y by delta x equal to delta y by delta u into delta u by delta x. Now here we taking the limit as delta x tends to 0 on both sides. On both sides we get, taking limit as delta x tends to 0, delta y by delta x is equal to limit as delta x tends to 0, delta y by delta u into limit as delta x tends to 0, delta u by delta x. Now as delta x tends to 0, we get delta u also tends to 0, because u is a continuous function of x. U is a continuous function of x, so delta u tends to 0, delta x tends to 0, then delta u is also tends to 0. Now in next step, limit as delta x tends to 0, delta y by delta x is equal to limit as delta u tends to 0, means here replace delta x tends to 0, replace that delta x to 0, here delta u tends to 0. Delta y by delta u, because here denominator is delta u, so we can replace delta x tends to 0 by delta u tends to 0 into limit as delta x tends to 0 keep as it is here, and delta u by delta x. Only in this step changes delta x tends to 0 by delta u tends to 0. Now
next step here given that, or since in our theorem here given part y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. Means what? Y is a differentiable function of u. Here given that means from the definition of derivative, Leibniz definition of derivative, if y is a differential function of u, that is limit as delta u tends to 0, delta y by delta u is equal to dy by du. This is the definition of derivative, that is Leibniz definition. And u is a differentiable function of x, means limit as delta x tends to 0, delta u by delta x is equal to du by dx. This is the given part. Now say that it is your first step number 1. Say that it is number 1. Now from this 1 we get limit as delta u tends to 0, delta y by delta u. Replace that limit by dy by du. Limit as delta u tends to 0, limit as delta u tends to delta y by delta u is equal to dy by du. Here only write down dy by du. Into similarly limit as delta x tends to 0, delta u by delta x is equal to du by dx. So here again replace du by dx. So we get this step. From first we get limit as delta x is 0, delta y by delta x, means left side keep as it is here, and in right side dy by du into du by dx from this given part. Now see here that step. In this step we observe that this step here clear that right side is exist. लिमिट तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही आहे, लिमिट निघून गेले म्हणजे लिमिट एक्झिस्ट झाले म्हणजे लिमिट ऑफ द राईट साइड वी एक्झिस्ट. सो हिअर ॲज RHS एक्झिस्ट, ॲज RHS एक्झिस्ट, राईट साइड एक्झिस्ट आहे. सो देअर फॉर लेफ्ट साइड इज ऑल्सो एक्झिस्ट. LHS of this third step is also exist. In that third step RHS exists, therefore LHS also exists. So what is LHS? Here left side is limit as delta x tends to 0, delta y by delta x, that is equal to dy by dx. Limit as delta x to 0, delta y by delta x is equal to dy by dx. Because as RHS exists, similarly LHS also exists, means what? Limit as delta y by delta x tends to 0 is equal to dy by dx. So now in LHS again replace dy by dx only. So we get dy by dx is equal to dy by du into du by dx, and hence proved this theorem derivative of composite. आता हा थेरम अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेत बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. तुम्हाला या थेरममध्ये जर का कुठं काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती तुम्ही मला शंका विचारू शकता. हा थेरम अतिशय महत्त्वाचा आहे, मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रिप्रेझेंट केला आहे. तुमच्याकडे तुमच्या पुस्तकामध्ये याचा प्रूफ त्यांनी ऑलरेडी दिलेलाच आहे. तरी तुम्हाला त्यात काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. हा थेरम अतिशय महत्त्वाचा आहे, 12वीचा सर्वात पहिला थेरम आहे, अतिशय सोपा थेरम आहे. आणि याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे या थेरमच्या आधारे असणारे काही करोलरीज म्हणा, काही नोट आहेत, त्या 2-3 नोट आहेत त्या आपण पाहूयात. या थेरमच्या आधारावरती या नोट या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 1 नंबरची नोट अशी आहे, द डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज अ फॉलोइंग. y is equal to f of u is a differentiable function of u and u is equal to g of x is a differentiable function of x such that the composite function. बघा कंपोजिट फंक्शनची डेफिनेशन जर तुम्ही अभ्यासली असेल 11वीची तर डेफिनेशन ऑफ कंपोजिट फंक्शन इज y is equal to f in bracket g of x, जे की g o f of x असं आपण लिहिलेलं आहे डेफिनेशनमध्ये कंपोजिट फंक्शनच्या. त्या ठिकाणी हे बघा y is equal to f in bracket g of x, this is the composite function is defined, the composite function is defined, then dy by dx is equal to f dash of g of x into f dash of g of x into g dash of x. म्हणजे जसं की आपण थेरम बघितला, dy by dx is equal to dy by du into du by dx, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y
विथ रिस्पेक्ट टू यू अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स जसं बघितलं तसं या ठिकाणी एफ फंक्शन आहे आणि जी फंक्शन आहे. एफ हे फंक्शन जी ऑफ एक्सला अनुसरून आहे, डिफरन्शिएबल आहे, आणि जी ऑफ एक्स फंक्शन हे एक्स या व्हेरिएबल अनुसरून आहे एफ जी डॅश ऑफ एक्स. म्हणजे तोच थेरम जो की वाय यू आणि एक्स या डी वाय बाय डी यू आणि डी यू बाय डी एक्स अशा फंक्शन स्वरूपात दिला, तशाच स्वरूपामध्ये करोलरीजमध्ये सुद्धा एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्सच्या स्वरूपामध्ये जर का दोन फंक्शन दिले असतील, त्यांचं जर कॉम्पोजिट असेल दोघांचं, एफ आणि जीचं जर कॉम्पोजिट असेल, तर डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने काढायचा, तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. करोलरी नंबर 2 मध्ये त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिलेलं आहे, y is equal to f of v is a differentiable function of u v and v is equal to g of u is a differentiable function of u and also u is a differentiable function of x. Then means there are three functions. 3 फंक्शनचं कॉम्पोजिट आहे. वरच्या दोन्ही याच्यामध्ये फक्त 2 फंक्शनचं कॉम्पोजिट होतं, बट हिअर 3 फंक्शन्स, कॉम्पोजिट ऑफ 3 फंक्शन्स. सो dy by dx is equal to dy by dv into dv by du into du by dx. म्हणजे चेन तयार झालेले बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रेस्पेक्ट टू v, डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रेस्पेक्ट टू u, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रेस्पेक्ट टू x. मीन्स चेन या ठिकाणी तयार होते, त्याच्यामुळे याला चेन रूल असं सुद्धा नाव या थेरमला दिलेलं आहे. अशा पद्धतीचे सेकंड नंबरची करोलरी आहे. नंबर 3, आता त्याच्या पुढे तिसऱ्या नंबरची करोलरी अशी सांगितली की जर समजा 2, 3 आणि 4, 5 असे जर का फंक्शन्स वाढत असतील, तर सर्व फंक्शन जर कॉम्पोजिट फंक्शन होत असेल, तर चेन रूल काय सांगते बघा. इफ y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u1, u1 इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u2, u2 इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u3 अँड कंटिन्युअसली इन दिस सो ऑन, un plus 1 is a differential function of un, and lastly un is a differential function of x. Un is a differential function of x. Then we can write dy by dx is equal to dy by du1 into du1 by du2 into du2 by du3 into dash dash so on dun minus 1 upon dun into dun by dx. अशा प्रकारे nth फंक्शन्स असतील, एक फंक्शन दुसऱ्यावरती डिफरन्शिएबल अवलंबून असेल, दुसरं तिसऱ्यावरती, तिसरं चौथ्यावरती, असे जर का फंक्शन्स एकमेकांमध्ये कॉम्प्लिकेट कॉम्पोजिट होऊन बसले असतील, तर त्यांच्या डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी, अशा कॉम्पोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठीचा ही करोलरी नंबर 3 आपल्याला सांगून जाईल. दिस रूल इज ऑल्सो नोन ॲज अ चेन रूल. यालाच आपल्याला चेन रूल सुद्धा असं म्हणता येईल. आता या चेन रूल किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनवर असणारे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. तर आपण एक्झाम्पल बघण्याच्या पूर्वी अगोदर एक टेबल त्या ठिकाणी दिलेलं आहे, जे की फॉर्म्युले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचे हे फॉर्म्युले त्यांनी बनवले गेलेले आहेत, जे की डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले आपण पाहिलेत, तेच फॉर्म्युले या ठिकाणी रिपीट आहेत, ओनली रिप्लेस केलेले. बघा, आपण जो डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शनमधला जो पहिला फॉर्म्युला बघितला, एक्स रेज टू एनचा जो फॉर्म्युला पाहिला, त्या एक्सच्या जागेवर फक्त या ठिकाणी एफ ऑफ एक्स रिप्लेस केलेलं आहे. मग अशा वेळेला डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, एफ ऑफ एक्स रेज टू एन, याचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स रूट एफ ऑफ एक्स. म्हणजे आपण बघितलं एक्स रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. मग एक्स रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 असेल, तर एक्सच्या जागेवर फक्त आपल्याला रिप्लेस करायचं एफ ऑफ एक्स. मग डेरिव्हेटिव्हमध्ये काय चेंजेस होणार, एन ॲज इट इज, एक्सच्या जागेवर एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. फक्त जास्तीचं काय आलं, एफ डॅश ऑफ एक्स. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये एफ डॅश ऑफ एक्स जास्तीच आलेले. मग रूट एफ ऑफ एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स आहे. मग रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, 1/2 रूट एफ ऑफ एक्स होईल, बट इंटू एफ डॅश ऑफ एक्स ओनली. सो इंटू एफ डॅश ऑफ एक्स लिहिण्याच्या ऐवजी वर एफ डॅश ऑफ एक्स लिहायचं, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स. दिस इज द फॉर्म्युला ऑफ रूट एफ ऑफ एक्स. मीन्स ऑल दिस फॉर्म्युले 1/f ऑफ एक्स रेज टू एन सर्व बघा. आता 1/xचा फॉर्म्युला आपण बघितला, 1/xचा डेरिव्हेटिव्ह -1/x² आहे. मग 1/f ऑफ एक्स ब्रॅकेट रेज टू एनचा डेरिव्हेटिव्ह येणार -n इंटू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1. साईन एफ ऑफ एक्स, जसं साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, तसं साईन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल कॉस एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. त्याचप्रमाणे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स आहे, सो कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साईन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. टॅन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स.
सेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक एफ ऑफ एक्स इंटू टॅन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. सगळे फॉर्म्युला आपण बघा, सगळे जे स्टँडर्ड फंक्शनचे जे डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले आहेत तेच फंक्शनचे फॉर्म्युले या ठिकाणी होतात, फक्त चेंजेस होतात एक्स जागेवर एफ ऑफ एक्स आणि गुणाकारात एफ डॅश ऑफ एक्स आहेत. कॉट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. कोसेक एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक एफ ऑफ एक्स इंटू कॉट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ए रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल ए रेस टू एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू एफ डॅश ऑफ एक्स. ई रेस टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मिळेल ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. बघा म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे, मग एक्स जागेवर एफ ऑफ एक्स रिप्लेस केले, सो एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. त्यानंतर लॉग एफ ऑफ एक्स टू द बेस ए याचा डेरिव्हेटिव्ह मिळेल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू लॉग ए. हे सर्व फॉर्म्युले तुम्ही मनानं तयार करू शकता अथवा तुमच्या पुस्तकामध्ये टेबलच्या स्वरूपात हे सर्व फॉर्म्युले दिलेले आहेत. ह्या फॉर्म्युल्याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. त्याच फॉर्म्युल्याच्या आधारावर आता आपल्याला या ठिकाणी एक्झरसाइज बघायचे आहे, एक्झाम्पल्स बघायचे आहेत. या ठिकाणी काही प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ड पण करून दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन असा आहे डिफरन्शिएट, प्रश्न असा विचारला जातो डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रेस्पेक्ट टू एक्स. आता प्रश्न विचारण्याच्या पद्धती दोन आहेत, एक तर आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह पण काढू शकतो अथवा बाय युजिंग द चेन रूल पण काढू शकतो. आता आपल्याला त्यांनी कशा पद्धतीनं प्रश्न विचारला आहे, एक्झाम्पल परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारला त्याच पद्धतीनं सोल्युशन असलं पाहिजे. समजा त्यांनी जर बाय युजिंग चेन रूल म्हटलं तरच चेन रूलचा वापर करायचा अथवा त्या टेबलमध्ये दिलेल्या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आता या ठिकाणी पहिला एक्झाम्पल आपण बघू बाय युजिंग चेन रूलवरून. नंबर 1 आहे y इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. Here given that y is equal to under root x square plus 5 function and this function is a composite function. कारण फर्स्ट फंक्शन y आहे आणि दुसरं अंडर रूट हे फंक्शन आहे, पहिलं पॉवर फंक्शन आहे, दुसरं फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. मीन्स देर आर टू फंक्शन्स. फर्स्ट फंक्शन इज पॉवर फंक्शन अँड सेकंड फंक्शन इज अ algebraic function. बोथ फंक्शन्स आर complicated, that is composite function of the two functions. So here solution of the first example, y is equal to, here given that y is equal to under root f x square plus 5. Method number 1 that is the chain rule. Method number 1 आहे by using chain rule वरून डेरिव्हेटिव्ह. काय करायचं सगळ्यात सुरुवातीला, here x square plus 5, suppose that function is small u, let u is equal to x square plus 5. त्या फंक्शनला आपण u असं गृहीत धरू. मग x square plus 5 च्या जागेवर u ठेवून दिला की we get y is equal to under root u. Y is equal to under root u and u is equal to x square plus 5. These are the now two functions. U is equal to x square plus 5. U is a function of x and y is a function of u. Means there are two functions now, where y is a differentiable function of u and u is a differentiable function. That is theorem, chain rule. Chain rule काय सांगतं की y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. Then dy by dx is equal to dy by du into du by dx. This is the chain rule. मग आता आपल्याला चेन रूलवरून आपल्याला बघायचं आहे. आता ह्या चेन रूल आपण ह्याला एक स्टेप नंबर 1 दिलेली आहे. मग आता dy बाय du काढायचं आहे सेपरेटली अँड du बाय dx सेपरेटली काढायचं आणि ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. मग हिअर y इज इक्वल टू अंडर रूट यू आहे, y इज इक्वल टू अंडर रूट यू. डिफरन्शिएट दॅट विथ रेस्पेक्ट टू यू. बघा आता डेरिव्हेटिव्ह यूला अनुसरून काढायचं आहे. मग वायचा डेरिव्हेटिव्ह यूला अनुसरून काय होणार, dy बाय du. जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रेस्पेक्ट टू एक्स इज dy बाय dx, तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रेस्पेक्ट टू u इज अ dy बाय du इज इक्वल टू नाउ रूट यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट यू विथ रेस्पेक्ट टू एक्स, दॅट इज डी बाय du ऑफ रूट यू. रूट यूचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. तर मग असं मिळणार 1/2 रूट यू. जसं की रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा एक्सला अनुसरून 1/2 रूट एक्स आहे, तसं रूट यूचा डेरिव्हेटिव्ह यूला अनुसरून आपल्याला मिळणार आहे 1/2 रूट यू. सो अँड यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 फंक्शन आहे. मग यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. अगेन नाव हिअर डिफरन्शिएट यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 विथ रेस्पेक्ट टू एक्स. हे बा डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स केल्यानंतर आपल्याला मिळणार डी यू बाय डी एक्स, कारण यूचा डेरिव्हेटिव्ह एक्सला अनुसरून डी यू बाय डी एक्स मिळणार आहे. नाव एक्स स्क्वेअर
आता इथं लिहिलं आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह एक्स अनुसून काढायचा आपला डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू मिळणार. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 11वीमध्ये शिकलात. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग द एक्स रेज टू एन फॉर्म्युला एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. So by using that formula, derivative of x square is 2 into x, and derivative of 5 is a constant. Derivative of constant is 0. So here only derivative 2x. So du by dx 2x मिळालं and dy by du 1/2 root u मिळालेलं आहे. Now substitute the value of dy by du and du by dx in equation number 1. We get equation 1 becomes, बघा आता आपल्याला इक्वेशन 1 मिळणार आहे. थोडं बरं हां इथं आलं आहे इथं. थोडं हे इथं आलं खाली. हे बघ हे बघा डी यू बाय डी एक्स 2x आलेले आहे. आता ह्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या सर वी गेट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 रूट यू दॅट इज डी वाय बाय डी यू इन टू डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू 2x आलेली आहे. म्हणजे बघा हे 2 कॅन्सल होईल अँड वी गेट न्यूमरेटर इज अ एक्स अँड डिनॉमिनेटर इज अ रूट यू. बट यूची व्हॅल्यू परत रिसबस्टिट्यूट करायची. व्हॅल्यू ऑफ यू इज अ एक्स स्क्वेअर प्लस 5. सो एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय with respect to x upon root x square plus 5. This is the solution of that example by using the chain rule. And second method, direct method, by using the formula of that in that table. Formula is given. Second method we have here y is equal to under root x square plus 5 and directly differentiate with respect to x. So dy by dx is equal to under root f of x, d by dx of under root f of x square plus 5. Here दोन्ही बाजूला आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा म्हणजे डी बाय डी एक्स अप्लाय करायचं आहे. बघा डी वाय बाय डी एक्स लिहिलं आहे म्हणजे डी बाय डी एक्स अप्लाय केलं आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आपल्याला. आणि राईट साईडला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 कंसात लिहिलं आहे आणि डी बाय डी एक्स अप्लाय केलं आहे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ फंक्शन्स विथ रेस्पेक्ट टू एक्स असं अप्लाय केलेलं ह्या स्टेपला. त्याच्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे अंडर रूट एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एफ ऑफ एक्स. आपल्या त्या टेबलमध्ये बघा रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 अंडर रूट एफ ऑफ एक्स. बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी गेट डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली हिअर बघा 1/2 रूट एफ ऑफ एक्स. फॉर्म्युला 1/2 रूट एफ ऑफ एक्स म्हणजे 1/2 रूट अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ. तिथं एफ डॅश ऑफ एक्स लिहिलं आहे म्हणजेच या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 5 हे एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे डायरेक्टली 2x बाय युजिंग एक्स रेज टू एन फॉर्म्युला अँड 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲज इट इज. नाव हिअर डायरेक्टली हे 2 गेट कॅन्सल अँड वी गेट एक्स न्यूमरेटर इज एक्स अँड डिनॉमिनेटर इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 हे डायरेक्ट मेथडनी म्हणजे बाय युजिंग डायरेक्ट फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2 रूट एफ ऑफ एक्स. बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. अशा पद्धतीचे ह्या 2 मेथड्स आहेत. मेथड नंबर 1 बाय युजिंग चेन रूल, मेथड नंबर 2 बाय युजिंग डायरेक्ट फॉर्म्युला. ओके ज्या पद्धतीने तुम्हाला विचारलं असेल त्या पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन करायचं आहे. आज आपण या ठिकाणी थांबूयात. पहिला एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. आता तुम्हाला या पद्धतीचं प्रॉब्लेम तुमच्या एक्झरसाईजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मग सेम याच पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्ही एक 5 ते 10 प्रॉब्लेम तुम्ही घरच्या घरी सोडवा आणि तुम्हाला याच्यामध्ये जर का कुठं काही शंका असेल तर मला कधी पण व्हॉट्सॲपच्या माध्यमाद्वारे मला तुम्ही शंका तुमच्या विचारू शकता किंवा कुठला एखादा प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला जर का अडचण येत असेल तर तुम्ही त्या प्रॉब्लेमचा फोटो काढा व्हॉट्सॲपवरती मला टाका. मी तुम्हाला त्या प्रश्नाचं सोल्युशन व्हॉट्सॲपच्या माध्यमाद्वारे देतो. आणि याच्यानंतरचा जो भाग आहे जो की पुढं आणखीन काही प्रॉब्लेम्स आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे घ्यायचे आहेत ते आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण घेऊ. त्याचे पण तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ क्लिप करून तयार करून तुम्हाला मी टाकेल. तुम्हाला काही शंका असतील आपला आजच्या भागामध्ये थेरम झालेला आहे. थेरमची तयारी करा. 1 ते 2 वेळेस तुम्ही थेरम मनान लिहा, अंडरस्टँडिंग समजून घ्या. थेरमची पद्धत ही दरवर्षी मागच्या वर्षीप्रमाणेच आहे.
त्यानंतर जे काही तुम्हाला 2 टेबल दिलेत फॉर्म्युल्याच्या स्वरूपातले, त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळे फॉर्म्युले अतिशय चांगल्या पद्धतीने पाठ करा, लर्न करा. तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉब्लेम जेवढे सॉल्व करता येतील तेवढं तुमचे ते फॉर्म्युले तयार होतील. आणि तुम्हाला असणाऱ्या शंका ज्या त्यावेळेला मला विचारत चला. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज थांबूयात. बाकीचा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊया. धन्यवाद.